अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय. इंग्लंडवर 100 धावांनी मात करत 6व्यांदा विश्वचषक जिंकला. वैभव सूर्यवंशीची 175 धावांची वादळी खेळी. राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. 7438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. पोलिसांचाही बंदोबस्त तैनात. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा, अशा पद्धतीचं राजकारण बंद झालं पाहिजे. रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. अजितदादा गेल्यानंतर तटकरेंकडून गलिच्छ राजकारण. दादांची राख भिजली नव्हती तेव्हा सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. रामदास कदमांची तटकरेंवर खोचक टीका. शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. 2 एप्रिलला राज्यसभेवर पार्थ पवार जाणार की शरद पवार, याकडे लक्ष. पवारांची राष्ट्रवादी मवियाचा घटक पक्ष. शरद पवारांसारखा नेता दिल्लीमध्ये असणं गरजेचं. मवियामध्ये पवारांना निवडून आणण्याची ताकद. संजय राऊतांचं भाष्य. अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनवणेंची मागणी. तर विमान जमिनीला टच होण्याआधीच स्फोट झाला, सोनवणेंकडून शंका व्यक्त. दादांच्या विमान अपघाताची चौकशी जलद गतीनं सुरू. चौकशीमध्ये काही आढळल्यास सरकार कारवाई करेल. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे, नाना पटोलेंची मागणी. तर पवार मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न. विलिनीकरणाच्या चर्चांवर पटोलेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेच्या ऐवजी आता 10 तारखेला होणार. झेडपी निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय. दादांचा अपघात आणि विलिनीकरणासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार. एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येत आहे. संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. आरबीआयकडून सलग 6व्यांदा रेपो रेट 5.25% स्थिर. सर्वसामान्यांच्या गृह आणि वाहन कर्जाचा मासिक हप्ता तुर्तास वाढणार नाही. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय. बीडच्या कपिलधारमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. लग्न मंडपातून पळ काढतानाचा नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल. नातेवाईकांसह 100 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.